लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र राजकीय नेत्यांच्या पक्षांतराचा जोर वाढला आहे. असं असताना येत्या 8 दिवसात महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. तसेच इतर पक्षांनी आता आपली ताकद आणि पैसा 2024च्या निवडणुकीसाठीच वाचवून ठेवावा, हे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे मत खरे होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील बोलत होते. महाराष्ट्रात येत्या 8 दिवसात अनेक मोठे राजकीय भूकंप होणार आहे. जम्मू काश्मीरमधील नेते ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या वडिलांना 2019च्या निवडणुकीसाठी पक्षाचा वेळ आणि पैसा खर्च करून काहीच उपयोग नाही, तो 2024साठी वाचवून ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आणि तो सल्ला खराच आहे, कारण 2019ची निवडणूक देखील पूर्णपणे भाजपा रालोआच्याच बाजूनेच असणार आहे. त्यामुळे इतर पक्षांनी जास्त त्रास घेऊ नये असा टोलाही चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.